मीरा भाईंदरमधील काश्मीरा परिसरातील लक्ष्मीबाग येथे शुक्रवारी एका ॲसिड कंपनीत भीषण दुर्घटना घडली। शहा ॲसिड सप्लायर या कंपनीत ॲसिड पुरवठ्यासाठी आलेल्या टँकरमध्ये अचानक स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात ॲसिड गळती झाली। त्यामुळे परिसरात तीव्र रासायनिक वायू पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर मीरा भाईंदर महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी आले। ॲसिड शिरलेल्या परिसरात काही मजूर अडकल्याची भीती होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचाव कार्य करत सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाने परिसर रिकामा करून गळती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले असून ॲसिड निष्प्रभ करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान या स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे। या अशा ॲसिड सप्लाय केमिकल हे या ठिकाणी कारखाना आहे। बाहेरून मोठं 15-20 हजारचा टँकर येते इकडे आणि त्याला कार्बोमध्ये या ठिकाणी विकलं जाते। आणि गेले 2 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेला सुद्धा याच्या बाबतीत आरोग्य विभाग वगैरे आम्ही कळवलेलं होतं, लेखी पत्रही दिलेलं होतं। कारण ह्याचा जो वास निघतो त्या वासामुळे इथल्या आजूबाजूच्या परिसराला त्रास होत होता। बाजूला बघू शकता आज एवढे वर्कर लोक आहेत, त्याला लागून एक कारखाना आहे, त्या कारखान्यामधले एवढे लोक आहेत त्यांनाही त्रास होता। आणि एवढा हा डेंजर आहे ऍसिड, तर पुष्कळ डेंजर आहे। आणि तसेच या संबंधित जुळलेले ठाण्याला जे अधिकारी आहेत त्यांनाही सुद्धा तक्रार केलेली होती, पण ते सुद्धा येऊन गेले, पण याच्यावर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही। आता एवढा मोठा परिणाम हे होणार होता, पण देवाचा सुखरूप आहे की लंच टाइम होता म्हणून लोक बाहेर होते, सर्व जेवायला वगैरे हे सुट्टीमध्ये बाहेर बसलेले, जेवण वगैरे करून बाहेर। आणि त्या दरम्यान हा एवढा मोठा 15,000 लिटरचा टँकर या ठिकाणी स्फोट झाला, फाटलं गेलं। पूर्ण हा परिसर जो आहे एकदम धुराने ऍसिडने पूर्ण पसरलं गेलेलं आहे। तर म्हणून मी अचानक या ठिकाणी आलो, बरोबर बघितलं, भाप एकदम डोळ्याला हे व्हायला लागले। तर ताबडतोब अग्निशमन दल यांना संपर्क केलं, पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिका महानगरपालिकेचे असं संबंधित विभाग, पोलीस या सर्वांना मी ताबडतोब सूचना देऊन वेळेवरती अग्निशमन दल वगैरे हे सर्व उपस्थित झाले। आणि लवकरात लवकर जे माणसं काही आतमध्ये अडकलेले त्यांनाही काढलं, त्या लोकांनी उपचार वगैरे पाठवण्यासाठी रुग्णवाहिका वगैरे उपस्थित आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे। ताबडतोब या लोकांनी तत्काळ या ठिकाणी सेवा दिली। आणि आताही तुम्ही बघू शकता 3 अग्निशमन दल या ठिकाणी उभे आहेत आणि पाणी वगैरे मारून पूर्ण या ठिकाणी सेवा चालू आहे। अडकलेल्या माणसाला सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे। माझं डायरेक्ट मी ठोस हे करतोय की हे आज नाही तर उद्या होणार होतं, पण हे गेले 2 वर्षापासून, गेल्या वर्षी सुद्धा आम्ही याची तक्रार लेखी केलेली आहे, पण तरी याच्यावरती कारवाई झालेली नाही। जर आता ह्याच्यामध्ये काय दुर्घटना मोठी झाली असती, हे लंच टाइम होतं म्हणून बरं झालं, पब्लिक बाहेर होते। जर हे माणसं आतमध्ये असते, कर्मचारी, एखादा हार्ट पेशंट आहे, कुठलं काय आहे, तर असे काही मोठं दुर्घटना घडली असती, त्याला जबाबदार मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रशासन आणि ठाण्याचे संबंधित अधिकारी आहेत।